चला आज विचार केला, आज आपल्याला उरलेलं काम जे आहे ना ते आपण कंप्लीट करून टाकूया। जसं मी सांगितलं होतं की किचन आता क्लीन करायला घेतलेलं आहे, तर इकडचा पार्ट जो आहे ना गॅस ओटाकडला आणि पूर्ण तिथल्या ट्रॉलीज वगैरे वरचे शेल्फ ते पूर्ण जे आहे मी क्लीन करून ठेवलेले आहे। त्या साईडचं पूर्ण झालेलं आहे। इकडचा साईड जो आहे ना तो तसाच राहिलेला होता। आता 2 दिवस झाले मी तिकडचं करून, पण मध्ये मला वेळच मिळाला नाही, कारण योगितची शाळा, मग यांचं सगळं असं टाईमपासच झाला माझा आणि रात्री मग मला कंटाळा येतो करायचा, म्हणून मग मी ते काही केलं नाही। त्यानंतर जे म्हटलं आज करूया, युगितला आज सुट्टी होती, युगित पण थोडीशी हेल्प करतो असा बोलला। मग युगितला मी सगळे जे आहे ना डबे रिकामे करून घेतले, पूर्ण रॅक्स वगैरे सगळं तिथलं जे सामान आहे ते काढलं आणि माझ्या युगितनी जे आहे पूर्ण डबे वगैरे जे आहे ना ते समोर हॉलमध्ये नेऊन ठेवले। बाकीच्या पण भरपूर वस्तू होत्या रॅकमध्ये, जसे कढया, मोठे मोठे गंज वगैरे जे आहे, मला तिकडे जागा नाही आहे त्या साईडला, म्हणून मी सगळं या साईडला ठेवते। तर ते सगळं जे आहे काढून घेतलं व्यवस्थित आणि सगळं काही स्टील्सचे डबे वगैरे आहे, माझ्याकडे स्टीलचे डबे भरपूर आहे, असं सगळं रिकामं करून घेतलं। आणि माझ्या रॅक्समध्ये ना चक्क मी न्यूजपेपर आणि झेप्टोच्या ज्या पिशव्या येतात ना कागदाच्या, त्याचा पेपर खूप चांगला असतो बरं का, त्या मी कट करून ना टाकून ठेवलेल्या होत्या माझ्या शेल्फमध्ये। मग आज हे सगळं जे आहे ते काढून टाकलं मी आणि छान जे आहे ते क्लीन करायला घेतलं। एक ब्रश घेतला आणि सुपली घेतली, त्यामधले आतमध्ये जे पण सगळा कचरा असतो ना तो इझिली जो आहे निघून जातो। त्यानंतर सगळं छान मी क्लीन करून घेतलं। सोबतच जे आहे एक क्लिनिंग स्प्रे आहे माझ्याकडे, त्याच्या मदतीने सुद्धा पूर्ण जे ड्रॉवर शेल्फ वगैरे आहेत ना बाहेरून आणि आतमधून जे आहे छान अशी क्लीन करून घेतले। कारण बऱ्याचदा कसं होतं, आपण कधी कधी ना हात लागतो आपला असा भरलेला वगैरे, तर ते जे डाग असतात ते तसेच राहतात। भरपूर जणांना सवय असते तेव्हाच्या तेव्हा ते सगळं क्लीन करायची, पण माझं काही तसं नाही आहे। क्लीनर्स एवढे छान असतात ना की एकदा तुम्ही स्प्रे करा आणि फक्त हलक्या हाताने वाईप करा ना, सगळे डाग वगैरे ना इझिली निघून जातात। इथे मी माझ्या पूर्ण रॅक्स जे आहे आतमधनं बाहेरून पूर्ण क्लीन करून घेतल्या व्यवस्थित। चला त्यानंतर म्हटलं आता आपण हा पेपर मागवलेला आहे हा सगळ्या शेल्फमध्ये टाकूया। आता न्यूजपेपर वगैरे जे पण आहे सगळं वापरणं बंद करा आणि हे असे तुम्ही पण पेपर्स घ्या। मिशोमध्ये एकदम कमी किमतीत जे आहे ना ते अवेलेबल आहेत, तुम्ही मागवू शकता आणि इतके सुंदर दिसतात, त्याच्यामध्ये भरपूर पॅटर्न्स कलर्स अवेलेबल आहे। त्यानंतर जे आहे पूर्ण मी छान माझे जे पण डबे वगैरे आहे सगळे व्यवस्थित लावून दिलं किचनच्या रॅक्समध्ये आणि असं काहीसं ते दिसत होतं। भरपूर काही महाग गोष्टी नाही आहेत माझ्याकडे, सगळ्या बेसिक्सच गोष्टी आहेत। कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा। बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।